आज आपण बनवूया भरली वांगी। वांगी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आता आपण कट करून घेऊया। कट करताना एक वेळेस वांगी बघायची आतमध्ये किडेली आहेत का ते। सर्व कट केलेली वांगे पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवायची, म्हणजे ही काळी पडणार नाहीत। मसाला बनवण्यासाठी तवा गरम केलेला आहे। मूठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्यानंतर तीळ आहेत ते पण छान भाजून घेणार आहोत। आणि खोबऱ्याचा एक तुकडा होता, त्याचे काप करून घेतलेले आहेत। तेल टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। सर्व काही थंड झाल्यानंतर मिक्सरमधून दळून घेणार आहोत। त्याचबरोबर लसूण टाकायचा, कोथिंबीर आहे, मीठ चवीनुसार, लाल तिखट, धने पावडर, हळद टाकायची आहे आणि 1 चमचा जिरं टाकत आहे। पाणी अजिबात टाकायचं नाहीये। असंच मिक्सरला आपण हे वाटून घेणार आहोत। बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतीये। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। चमच हा छोटा आहे त्यामुळे मी 3 चमचे टाकलेला आहे। मोठा चमच असेल तर 1 चमच चालेल। तेल टाकल्यामुळे याला बाइंडिंग येते आणि हा मसाला वांग्याच्या बाहेर येणार नाही। छान वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतीये। आता आपण भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि जो मसाला भरून उरला आहे तो पण आपण भाजीमध्येच टाकणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, त्यानंतर भरलेली वांगी टाकायची आहेत। 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवरती परतून घेणार आहोत। वांगी ही तेलामध्ये छान अशी भाजून घेतल्यामुळे चव खूप चांगली येते। उरलेला मसाला सुद्धा टाकायचा आहे। झाकण ठेवून 5 मिनिट असंच वाफवून घेणार आहोत। आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। भाजीला गरम पाणीच वापरा, त्यामुळे भाजीचा जो मसाला आहे तो लवकर मिळून येतो आणि भाजी शिजायला वेळ पण लागत नाही। छान अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। 2 ते 3 उकळी येऊ द्यायच्या। भरपूर असं कोथिंबीर घातलेलं आहे। गॅस बंद करायचा। गरमागरम भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व करू शकता किंवा ऊन भातासोबत तर खूप छान लागते। एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा। मी सांगते म्हणून तरी करून बघा। खूप साधी सोपी रेसिपी आहे, घरच्यांना तर खूप आवडेल।